आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। खरं तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाशी उद्धारी या म्हणीप्रमाणे खरं तर अनेक महिला या आपल्या एकूणच समाजासाठी आदर्श ठरलेले आहेत। श्रीगोंदा तालुक्यातील नवनाथ नगर येथील आदर्श माता आणि आदर्श सरपंच खरं तर कैलासवासी उषाताई रंगनाथ दुबे यांचं प्रथम पुण्यस्मरण खरं तर येत आहे। याचबरोबर त्यांचा 59वा जयंती उत्सव सुद्धा एका अर्थाने येतो आहे। खरं तर हा योगायोग आहे। त्यांच्या त्या काळामध्ये झालेली जी कामं आहेत खरं तर चांगल्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे आहेत। त्यांचे पती ॲडव्होकेट रंगनाथ दुबे आपल्या बरोबर आहेत। त्यांनी त्यांच्या काळामध्ये सरपंचकीच्या काळामध्ये केलेली कामं त्यांच्याकडून आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात। वकील साहेब, काय सांगाल? खरं तर आपल्या पत्नी या ठिकाणी सरपंच राहिलेले आहेत, आदर्श माता राहिलेले आहेत आणि कामं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेले, काय सांगाल? प्रथम मी दक्ष टाइमचं आभार मानतो। त्यांनी मागही विषय मॅडमचा चांगल्या पद्धतीने मांडला होता। ज्यावेळी ते आदर्श सरपंच म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यावेळेस त्यांनी या ग्रामपंचायतमध्ये देवळी नवनाथ नगर ग्रामपंचायत 4.5 कोटीची कामं केली आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये या सगळ्या इमारती उभा राहिलेले एक आदर्श सरपंच आणि आदर्श माता यासाठी म्हणायचं। पण हे जी एवढी मागे जी बसलेली लोक आहेत ना, आज 43 वर्ष माझ्या जागेमध्ये ते राहतात। त्यांच्यासाठी शाळा, मंदिर, हे सगळ्या सुविधा आणि आज आमचा 37वा सप्ताह झाला। त्या सप्त्यामध्ये या मंडळींचा चांगल्या पद्धतीने सहभाग असतो। यांच्याच सहकार्याने मी हे सगळं करू शकलो। इथे 24 तास लाईट आहे, 24 तास पाणी सरपंचानेच दिलेले आहे आमच्याच गावाला, म्हणजे अडचण नाही कुठली। आता आपण जे सावलीमध्ये उभा आहोत, हे जे झाड आहे त्याबद्दल काय सांगाल? या झाडाचा त्यांनीच हे झाड मला कुमार सप्तर्षींनी दिलं। तात्या महापुरुषी जास्तीचं उद्घाटन केलं। 35 वर्षाचं झाड झाल्यानंतर त्यांचा सप्त्यामध्येच आम्ही वाढदिवस केला। महाराष्ट्रातली पहिली केस झाडाचा वाढदिवस करणार आहे। त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे, अमेरिकेमध्ये मानशी 700 झाड आहेत आणि आपल्या देशामध्ये 500 10-12 झाड आहेत। त्यामुळे आपला कधी दुष्काळ येतो कधी होतो। अमेरिकेत 60 वर्ष झालं दुष्काळ नाही, कारण तिथं समतोल आहे निसर्गाचा। हा उद्देश होता। पुढारी झाडं लावतात ते फोटोसाठी लावतात असं म्हणून चालू, तर महाराज फक्त वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी सांगितलं म्हणतात। मग तुम्ही सुद्धा करा ना। एका सप्त्यात जर प्रत्येक महाराजांनी 100 झाडं लावली तर सुजलम सुफलम होऊन जाईल। हा उद्देश त्याच्या पाठीमागचा होता, एक आदर्श। त्यांचे एक्सपायर झाल्यानंतर त्यांची रक्षा नदीला टाकायला पाहिजे होती, पण आज मी इथं निसर्ग गार्डन म्हणून स्थापन केलंय। त्याच्यामध्ये प्रत्येकाची 5-5 झाडं तुम्हाला पाहायला मिळतील। कैलासवासी उषाताई रंगनाथ दुबे यांच्या कन्या आपल्या बरोबर आहेत। आईबद्दल त्यांच्या काय भावना आहेत आपण ते समजून घेणार। ताई, काय सांगाल? खरं तर ताईंचं पुण्यस्मरण या ठिकाणी येत आहे। एक आई म्हणून त्यांच्याकडून कसं पाहता आणि तुमच्या भावना काय आहेत? खूप कर्तृत्ववान स्त्री होती ती आणि तिचे जे संस्कार आहेत, म्हणजे त्याच्या ह्यानी जे आम्ही मोठं झालोय, आज आमची प्रगती आणि जे माझं आता स्थान आहे ते सगळं माझ्या आईमुळे। कारण तिचे संस्कार जोपासून जे मी प्रगती केली आहे, खूप मोठं नुकसान आहे आमचं हे की तिची छत्रछाया आमच्यावरून गेली। नको जायला पाहिजे होती ती। तिने आता जेवढं कमवलंय ना, तिचे जे संस्कार आणि तिने जे आम्हाला दिलंय, त्यामुळे हे आज आम्ही दिवस बघतोय। आज माझ्याकडे पहिलं काही नसताना तिने माझा संसार चालवला होता आणि आज माझ्याकडे एवढं आलंय आणि ती नाहीये। आणि जेव्हा माझ्याकडे नव्हतं तेव्हा तिचा सपोर्ट होता आणि आज मी तिला एवढं सुख देऊ शकत होती, पण ते घेण्यासाठी ती नाहीये आज। ते खूप माझ्यासाठी खूप, म्हणजे माझं खूप मोठं नुकसान आहे ते। ती नको जायला पाहिजे होती आणि तिच्यासारखी आई न होणे कुणीच होऊ शकत नाही, तिच्यासारखी आई। आणखी मग माझा प्रश्न आहे, खरं तर आज तुमची आई आपल्यामध्ये नाहीयेत, परंतु आज तुम्ही सुद्धा एक आई आहात। तर या नात्यानं तुम्ही तुमच्या मुलांकडे कसं पाहता आणि त्यांचं संगोपन करण्यादृष्टीनं काय आपण बोललं आहे? माझ्या मुलांच्या बाबतीत स्वप्न तिनेच बघितले होते आणि तिने जे स्वप्न बघितले होते ना, ते माझ्या मोठ्या मुलाने पूर्ण केले। आज खूप मोठा बिझनेसमॅन आहे तो। म्हणजे त्यांच्या आजीला जे पाहिजे होतं ना
ते तिच्या नातवाने करून दाखवलं. आज तो पुणा शहरामध्ये आज एवढा लहान वयामध्ये एवढा मोठा उद्योजक झालाय ना, असं वाटत होतं की त्याचं जे कौतुक, त्याचं लग्न हे माझ्या मानी बघितलं पाहिजे होतं. आणि माझ्या मुलांना खरं सांगू का, माझ्यापेक्षा चांगलं तिने घडवलंय माझ्या आईने. माझ्या मोठ्या मुलाला तर पूर्ण माझ्या आईने घडवलंय. माझ्या मुलाला सांगणं, जे चांगलं सांगणं, हे सगळं माझी आई करत होती. आता जो काय आहे, आणि जे माझ्या आईला बघायचं होतं की तू असं केलं पाहिजे, तू एवढा मोठा बनला पाहिजे, तू एक राजा माणूस म्हणून जग, हे माझ्या आईचं सारखं माझ्या मुलाला सांगणं होतं. आणि खरंच तो राजा झाला. आता कैलासवासी उषाताई रंगनाथ बिबे यांच्या भाच्या आपल्या बरोबर आहेत. आत्या म्हणून त्यांची काय अपेक्षा आपण समजून घेत, काय सांगाल? आज आपल्या आत्या आपल्या बरोबर नाहीयेत, काय भावना सांगाल तुम्ही? आत्या होती ती आई नसून माझी एक खूप मोठी आई होती ती माझ्यासाठी. जेव्हा माझी आई वारली त्यानंतर तिने माझा असं सांभाळ केला की तिने मला कधी आईच आठवण नाही दिली. एक 5 वर्षाची होती, आता मी 25 वर्षाची आहे, तोपर्यंत तिने मला आई काय असते ही आठवण नाही दिली. तिने माझं एक 22व्या वर्षी छान मुलगा म्हणून माझं एकदम मस्त लग्न केलं. त्यानंतर तिने माझा संसार फक्त 3 वर्ष पाहिला. त्याच्यानंतर तिला खूप अपेक्षा होत्या, पण ती ते पाहिलाच नाही राहिली. म्हणजे तिने मला खूप एवढं घडवलं ना छान. आज जे जग बघतो ना आम्ही, ते तिच्यामुळे बघतोय. नाहीतर आमचं अस्तित्व काहीच नव्हतं या जगात. तिच्या जवळ गेले आणि आमचं म्हणजे तिने फुलासारखं सांभाळलं एकदम. आज ती पाहिजे होती एवढंच. सगळी श्रीमंती तिच्यामुळे, म्हणजे ती म्हणजे म्हणजे आमच्यासाठी माच होती. आयुष्यात तशी व्यक्ती आम्हाला कुठेच भेटू शकत नाही. म्हणजे माच हवी होती आम्हाला. आपल्या बरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिकराव दरेकर महाराज आपल्या बरोबर आहेत. खरं तर ते जेव्हा पदस्थ होते त्यावेळेस त्यांच्याच काळामध्ये सरपंच ताई असताना खूप कामं या ठिकाणी झालेली आहेत. आपण त्यांच्याकडनं समजून घेत की काय काय झालं. महाराज काय सांगाल, आपण ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होता त्या काळामध्ये या नवनाथ नगरमध्ये कोणती कामं झाली आणि त्यासाठी त्यांनी आपल्याकडनं काय काय पाठपुरावा करून घेतला? 21 वर्षी माझी गुरुबहीण उषाताई रंगनाथ बिबे या सरपंच असताना त्यांनी त्यांच्या काळात माझ्याकडनं अतिशय चांगली कामं करून घेतली. माझा JCB होता. त्यांनी म्हणले की गाव आणि नवनाथ नगर हे स्वच्छ झालं पाहिजे. त्यांनी स्वतः उभे राहून सगळ्या काट्या आणि सर्व पटांगण आडबाजूला जे काही घाण वगैरे होती सगळी स्वच्छ करून घेतली. हागणदारी मुक्त गाव केलं त्यांच्या काळात. आणि त्यांनी अंगणवाडी असेल, शाळेच्या काही सुधारणा असतील त्या त्यांनी जिल्हा परिषदकडनं माझ्या मार्फत करून घेतल्या. तसंच खासदार निधी सुद्धा मी आणि ॲडव्होकेट विवेक तुकाराम गडाख यांच्याकडे गेल्यानंतर विकास कामासाठी त्यांनी सुद्धा 8-10 लाख रुपये त्या गावासाठी टाकले आणि त्याच्यात रस्ते वगैरे त्यांनी करून घेतले त्यांच्या काळामध्ये. अतिशय सोजवळ आणि फार शिकलेल्या नव्हत्या, पण चांगल्या वकिलांची त्या पत्नी आणि त्या वकिलांना साजेल असं त्यांच्यापेक्षाही पुढचं पाऊल टाकून त्यांनी समाजामध्ये लोकांच्या मध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन एक सरपंच काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं. अतिशय प्रेम. आणि आम्ही तिरुपती बालाजी 1200 लोकांचा ज्ञानेश्वरी पारायण तिथं जाऊन केलं, दुसऱ्या राज्यात जाऊन. तसंच काशीला जाऊन तिथेही ज्ञानेश्वरी पारायण केलं 1000 लोकांचं. आणि रामेश्वरला विमानाने आम्ही घेऊन गेलो लोक, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला. आणि प्रत्येक ठिकाणी सप्त्यामध्ये महिलांचं जे काम असेल ते सर्व त्यांनी पुढाकार घेऊन पार पाडलं. मला तिकडे महिलांच्याकडे काही सांगायची गरज नसायची. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पारायणला बसल्यानंतर कुठे कोणी जाऊ नये, येऊ नये ह्या सूचना त्या देत असत. सगळ्यांना आवरायचं काम त्या करत असत. रेल्वेचे अधिकारी जरी तिकीट तपासायला आले तरी त्या महिला जरी होत्या तरी त्या पुढे होऊन म्हणायच्या आमची कुठलंही बोगस तिकीट नाहीत, हे आमचे 1000-1200 तिकीट आहेत, ते पहा तुम्ही चेक करा. असं अतिशय आखीव रेखीव काम केलं. माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा आत्या, मुलांचे आत्या म्हणून माझ्या मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, तिथं महिलांना साड्या वाटायचं काम असेल, साखरपुडा कसा करायचा, लग्न कसं करायचं ह्याच्यात सुद्धा अगदी त्या हुशार होत्या. अत्यंत माझ्या मंडळीला, माझ्या मुलीला अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य करत असत.
तसंच आता त्यांची एवढी आठवण येते आमच्या पूर्ण कुटुंबाला, सुनांना, मुलांना आणि मंडळींना, की कोणाचा वाढदिवस असला तरी त्यांना सांगायची गरज नसायची. त्या पटकन येत काहीतरी वस्तू घेऊन येत, वाढदिवस आहे तुमचा. आम्हालाही माहित नसे की आमचा वाढदिवस आहे म्हणून. आमच्या लग्नाचा वाढदिवस असेल, मुलीचा वाढदिवस असेल, मुलाचा वाढदिवस असेल, अत्यंत त्यांना स्मरणशक्ती चांगली असायची. आणि कुठला कार्यक्रम कधी करायचा ही समय सूचकता विविताईंच्याकडनं शिकावी. त्या माझ्या सगळ्या बहिणींपेक्षा अतिशय ऍक्टिव्ह अशा ह्या माझ्या गुरु बहीण गेल्या. त्यांच्या अतिशय वारंवार आठवण येते, दुःख झालेलं आहे. कैलासवासी उषाताई बिबे यांच्या सुनबाई आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या मुलींनी, भाचीने सुद्धा आपली भावना व्यक्त केलेली आहे. एक सून म्हणून आपल्या सासूप्रती काय भावना आहेत, घरामध्ये त्या कशा वागत, आणि सुनबाई की मुलगी काय वातावरण होतात आपण जाणून घेऊयात. काय सांगाल? खरं तर एक सून म्हणून आज तुमच्या सासूबाई आपल्यामध्ये नाही आहेत, तर त्यांच्याबद्दलची भावना काय आपण व्यक्त कराल? माझं लग्न 2011ला झालं आणि लग्न झाल्यानंतर मी थोडी खेडेगावातून होते, तर मला थोडीशी भीती होती की बाबा कसं राहायचं, कसं वागायचं. पण मम्मीने एवढं सांभाळून घेतलं मला की सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून मला सांभाळून घेतलं. म्हणजे घरात काय घालायचं असं नाही की तू साडीच घाल, की तू काहीही घाल, तू गाऊन घाल, तू ड्रेस घाल, हे सगळं स्वातंत्र्य मला दिलं होतं. आणि ते सामाजिक कार्यामध्ये जेवढ्या कर्तृत्व होत्या, घरातही त्यांनी एवढं नियोजनबद्ध त्यांनी सगळं ठेवलेलं होतं की म्हणजे त्यांची भांडी ठेवण्याची पद्धत म्हणा, क्रॉकरी, ते घरात जर पाहुणे आले तर त्यांना कोणते भांडे द्यायचे, ते एवढं नियोजनबद्ध सगळं असायचं. ते सगळं नियोजनबद्ध आणि शिस्त ती मी त्यांच्याकडून शिकलेली आहे. आणि मुलांना, मला 2 मुली होत्या, त्यांची इच्छा होती की मला एक मुलगा व्हावा, तो झाला आणि वर्षभरात तेच लागेल त्याच्याबरोबर खेळायला, तो मोठं बघायला त्यात नव्हत्या. आता आपण ज्या बागेत उभा आहोत त्या बागेबद्दल काय सांगाल? काय संकल्पना या ठिकाणी आपण राबवलेली आहे? मम्मींचं रक्षा विसर्जन आपण इथंच केलेले आणि मम्मींना खूप झाडाची आवड होती. ही सगळी झाडे जी त्यांनीच लावलेली होती आणि त्यांची ही सगळी झाडे सगळी जी झाडं लावलेली आहेत ती त्यांनीच लावलेली आहे आणि त्यांचा आत्मा ह्या झाडांमध्येच वसलेला होता. म्हणून त्यामुळे गेल्यानंतर त्यांचं रक्षा विसर्जन आम्ही इथंच केलेले. तुमची आठवण म्हणून आज तुमच्या आई आपल्यामध्ये नाहीयेत, तुमच्या बहिणी असतील, सुनबाई असतील, यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे. एक मुलगा म्हणून मी काय भावना व्यक्त करा? मुलगा म्हणून मी एवढीच भावना व्यक्त करेल की आई वडिलांनी जसं आपल्याला लहानपणी सांभाळलेलं असतं, आपण पडलो त्यावेळेस आपल्या अंगामध्ये जास्त ताकद नसते, आपण पोरगळ बारगळ असतो. तसं एज फॅक्टर असतो की लहान होणारा माणूस म्हातारा पण होणार असतो. आणि म्हणतात ना की मोठा माणूस हा थोडा लहान मुलासारखाच वाटतो मोठा झाल्यानंतर. तसं मुलांनी पण थोडं आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे, त्यांची प्रॉपर सेवा केली पाहिजे. आणि आज आमचे आई गेल्यानंतर वडिलांचं थोडं आजारपण लागलं होतं, त्याच्यामधनं आम्ही त्यांना पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे त्या आजारपणामधनं. आणि मी मुलगा म्हणून एवढंच सांगतो, काही जरी झालं तर शेवटी ते आई बाप आहेत, पहिले आई वडील आणि नंतर बाकी काही, हे माझं मत आहे. आणि आई आमची, आईचं सावड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर रक्षा विसर्जन आम्हाला करायचं होतं, त्यावेळेस आम्ही ही पूर्ण बाग तिच्या नावाने लावली आणि झाडांमध्ये आम्हाला आई असल्यासारखी भावना व्यक्त होती. त्यांनी खूप जीव लावला सगळ्यांनाच, म्हणजे गल्लीतल्या लोकांना, इथल्या गावातल्या लोकांना फार 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 जीव लावला. म्हणजे सगळेजण मम्मींना मा म्हणूनच बघ म्हणजे की आमचं लग्न 20 मेला झालं आणि पप्पांचं आणि मम्मींचं लग्न सुद्धा 20 मेलाच झालं. म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि मम्मी पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा एकच आहे. कैलासवासी उषाताई रंगनाथ बिबे यांच्याबद्दल बोलणारी अनेक जण आहेत, अनेकांच्या भावना ह्या तीव्र आहेत. खरं तर त्यामागचा उद्देश एकच आहे, अनेक जण माणसं येतील आणि जातील, परंतु त्यांनी जी केलेली कार्य आहे, जे काम आहे, जे कर्म आहेत, ते पुढील पिढीसाठी, अनंत काळासाठी नक्कीच राहतात. म्हणजे मरावे तरी कीर्ती उरावे या उक्तीप्रमाणे किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे खरं तर उषाताई जगल्या. त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांनी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत, अनेक शासकीय इमारती या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या आहेत. एक छोट्याशा वाडीला त्यांनी गावाचं रूप या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर अशा या उषाताई रंगनाथ बिबे यांना दक्ष टाइम 24च्या वतीनं आपण श्रद्धांजली अर्पण करूयात. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आदर्श माता आणि आदर्श सरपंच म्हणून काम केलेलं आहे, अशाच पद्धतीनं आमच्या ज्या माता भगिनी आहेत या सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये नक्कीच वावरतील अशीच अपेक्षा. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, दक्ष टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.